नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आपल्या सगळ्यांना आता महिन्याची सुरुवात झालेली आहे। खूप सारे काम आपण करत आहोत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये, परंतु आज पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये 4 डिसेंबर म्हणजे आज अपडेट आलेला आहे। तर मी सर्वप्रथम सगळ्या ताईंना सांगेल की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा पण अपडेट येतात तेव्हा लगेच ते प्ले स्टोअरवर जा आणि अपडेट करून घ्या। जर तुमच्या ॲप सुरू करत असताना जर अपडेट आला तर तिथे पण तुम्ही अपडेट करू शकता, परंतु जर तसा आला नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरला जा आणि अपडेट करून घ्या। बघा, अपडेट हे काय येतात, कारण की आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण काम करत असताना खूप साऱ्या अडचणी त्याच्यामध्ये आपल्याला येत असतात। आता एक सगळ्यांना कॉमन अडचण येत आहे, ती म्हणजे या महिन्याला काही फेस कॅप्चर होत आहेत आणि काही फेस कॅप्चर प्रत्यक्ष आपण त्या लाभार्थ्याचे 2दा-3दा करून देखील होत नाही, प्रोफाईलमध्ये जाऊन देखील होत नाही। तर अशा खूप साऱ्या अशा असंख्य अडचणी आहेत की त्या अडचणींमुळे आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जी पोषण ट्रॅकरची टेक्निकल टीम आहे तर ती अपडेट आणायचं काम करत असते, दुरुस्ती करायचं काम करत असते। तर तशाच पद्धतीने आता देखील 4 डिसेंबर म्हणजे आजच्या दिवशी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अपडेट आलेला आहे। अपडेट फारसा मोठा नाही, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण इथं पाहिलं की नेमका अपडेट काय आहे तर ते जर आपण बघितलं तर इथं दिसत आहे, इथं दिलेलं जसं व्हॉट्सअप न्यूज याच्यामध्ये आपण बघायचं की ॲप ऑप्टिमायझेशन अँड परमिशन अपडेट्स। तर याच्यामध्ये जर आपण इथे मध्ये गेलं तर तिथे जाऊन देखील आपण चेक करू शकतो की अजून अपडेट काय आलेला आहे। तर तिथे देखील सेम आहे, काही फारसा बदल नाही की ॲप ऑप्टिमायझेशन म्हणजे ॲपमध्ये जी आपली ॲप्लिकेशन आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची तर त्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे आणि काही गोष्टींना परमिशन अपडेट्स तर अशा पद्धतीनं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अपडेट आलेला आहे। अपडेट फारसा एवढा त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही, परंतु आपल्याला काम करत असताना त्या कामामध्ये कदाचित आता फेस कॅप्चर देखील आपण करू शकतो, कारण ऑप्टिमायझेशन म्हणजे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम हे झालेलं आहे। तर कदाचित त्याच्यामध्ये दुरुस्ती देखील होऊ शकते, त्याच्यामुळे लवकरात लवकर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट करा। आणि अपडेट काय आहे, व्हर्जन काय आहे तर हे आपल्याला बघायचं असेल तर इथे आपण नक्कीच बघत असतो 24.9.8 हे आताचं आलेलं व्हर्जन आहे। त्याच्यामुळे तुमच्या ॲपच्या खाली हे व्हर्जन आलेलं आहे का एवढं चेक करा, कारण की ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला जेवढं तुम्ही जसे अपडेट आले तसे अपडेट करत राहिले तर ते चांगली चालते। जर अपडेट केलं नाही तर आपल्याला खूप साऱ्या कामांना अडचण येऊ शकते। त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं की ॲपला अपडेट करा। आजच्या व्हिडिओत एवढंच, धन्यवाद।